बातमी जीएसटीवरनं रंगलेल्या राजकीय वादाची आहे। काँग्रेसनं मांडलेल्या जीएसटीचं भाजपनं बारसं केलंय, त्यामुळे फुकटचं श्रेय घेऊ नका असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेत लगावलाय। जीएसटी मंजुरीच्या औपचारिकतेसाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। जय वाघ शोधण्याची जशी वेळ आली आहे तशी जीएसटी शोधण्याची वेळ येऊ देऊ नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। तसंच जीएसटीचे फायदे कमी असून तोटेच जास्त असल्याचा आरोप विरोधकांनी केला। तर जीएसटीमुळे राज्यातील जीवघेणी स्पर्धा कमी होणार असून राज्यांची स्वायत्तता अबाधित राहील असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केला। जीएसटी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालेलं असून हा कायदा लागू होण्यासाठी 15 राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता आहे। त्यापैकी 8 राज्यांनी आधीच जीएसटीला मंजुरी दिलेली आहे। दरम्यान अर्थमंत्र्यांनी जीएसटीचे फायदे कशा पद्धतीने नमूद केलेत आपण पाहूया। जो व्यापारी टॅक्स भरतो अध्यक्ष महाराज त्याला त्रास व्हायचा आणि जे कर चोरी करतात अध्यक्ष महाराज ते जास्त व्यवसाय करतात। या जीएसटीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जीवघेणी राज्यामधली स्पर्धा संपणार आहे अध्यक्ष महाराज। आज एका राज्याने टॅक्स कमी करायचा तिथं बिल फाडायचे, दुसऱ्या राज्यांनी वाढवायचा। जीवघेणी स्पर्धा या माध्यमातून अध्यक्ष महाराज कमी होणार आहे। साधारणतः एकूण 17 प्रकारचे कर हे अध्यक्ष महाराज या माध्यमातून या जीएसटी मध्ये सामावले जाणार आहे आणि एक सुटसुटीत कर प्रणाली हे अध्यक्ष महाराज येणार आहे। राज्याचाही विचार सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी केला। जेव्हा यावर चर्चा झाली तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांनी एक गोष्ट सांगितली होती की राज्याचे अधिकार, राज्याची सार्वभौमता हे कुठेही कमी होता कामा नये। आणि ही चिंता जशी राज्यकर्ते म्हणून विधिमंडळात बसणाऱ्या सदस्यांना आहे, आपलं प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेत आपले जे सदस्य आहेत त्यांनाही आहे। आणि याच्यात सर्वात महत्वाचं की यामध्ये कोणाचाही अधिकार कमी होत नाही। जी जीएसटी कौन्सिल अध्यक्ष महाराज होणार आहे त्याच्यामध्ये 2/3 हे राज्याला अधिकार आहे, 1/3 केंद्राला। पण याचं दुसरं वैशिष्ट्य अध्यक्ष महाराज काय, कोणीही जीएसटी कौन्सिलला एकतर्फी नेऊच शकत नाही।